पासोनी ऐसे याचे मनी अर्थ माझे तया लागी जीव होतो कासावीस पाहतील वास नयना हे आवडे जा हरी अंतरा पासोनी ऐसे याचे मनी अर्थ माझे सुपड हा जन्म होईल येतो देता लिंगण वैष्णवांसी आवडे जा हरी अंतरा पासोनी ऐसे याचे मनी अर्थ माझे तुका म्हणे तोची तुका म्हणे तोची सुदीन सोहळा गाऊया गोपाळा दणीवारी आवडे जा हरी अंतरा पासोनी ऐसे याचे मनी अर्थ माझे विठ्ठल यांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरा देची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि गुरु प्रणाम ऐसी माया तेरी रे मेरे प्रियतम जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती श्रुती धन्य झाल्या तुझे
सादरीशी सदा नम्र माता हे दुःख भांजन मारुती नंदन हे दुःख भांजन मारुती नंदन सुनलो पवन सुत बिनते वारंवार पवना सुत बिनती निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाचे गोकुळीच्या देवराया गोकुळीच्या देवराया गोकुळीच्या देवराया दंडवत तुझे पाया सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेनू माझी या जातीचे मज भेट कोणी आवडीची धनी फेडावया आवडेच्या हरी अंतरा पासोनी ऐसे याचे मनी अर्थ माझे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा आणि मृत्यू लोकात अवतार घेतल्यानंतर भगवंताकडे मागणी करणारा अभंग सेवे करता निवडलाय विठाल अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा आपल्या गावामध्ये गेली 21 वर्षापासून चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा चालू असलेला आणि आजची 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने टाळकरी माळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या वाट्याला आली दादा माझं भाग्य समजते संपूर्ण सप्ताह कमिटी मंडळ असेल तसेच आदरणीय आमचे महेश भाऊ जोपे असतील आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी प्रेमाची मंडळी असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत येण्याचा योग आला आणि भगवान कृष्ण परमात्म्याची सेवा करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळींना कोटी कोटी धन्यवाद आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबर यांचा आहे आणि तुकोबर या अभंगामध्ये
भगवंताकडे आपल्या जीवनातली इच्छा व्यक्त करतायत, मागणी व्यक्त करतायत. वारकरी संप्रदायाचा नियम आहे, सप्ताह उत्सव कुठलाही असू द्या, पण काल्याच्या आदल्या दिवसाची सेवा ही जागराची सेवा. आजच्या दिवशी मागणी करावी लागते, भगवंताकडे काहीतरी मागावं लागतं. 8 दिवसामध्ये तुम्ही भक्ती, ज्ञान, वैराग्याविषयी बोलू शकता, पण आजच्या दिवशी त्या ठिकाणी जगाच्या मालकाकडे मागणी करण्याचा विधी अलिखित नियम आहे, पण ती मागणी भगवंताकडे करावी लागते. म्हणूनच सेवेकरता मागणीपर प्रकरणातील जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे आपली इच्छा व्यक्त करतायत, मागणी करतायत. मला सांगा, मृत्यू लोकात असा कोण आहे की ज्याला इच्छा नाही, ज्याला मागण्याची इच्छा नाही, असा कोण आहे? इथं जमलेले मंडळी, कोणाकोणाला वाटतं आपल्याला दुःख मिळावं? इथं जमलेल्या मंडळीला प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे का, कोणाला दुःखाची इच्छा आहे? ज्यांना ज्यांना दुःखाची इच्छा आहे त्यांनी वरती बोट करा बरं. महिला मंडळ इकडे, मी इकडे, इकडं एकमेकीकडे काय पाहता? मागच्या झोपल्या का काय? इकडं इकडं माझ्याकडं. जन्माला आलेला प्रत्येक जीव भगवंताकडे सुखाची इच्छा व्यक्त करतो. तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं सुखाची इच्छा व्यक्त करतात, नवल नाही. ज्या ज्या वेळेला साधू संत अवतार घेतात त्या त्या वेळेला साधू संत सुद्धा भगवंताकडे सुखाची इच्छा व्यक्त करतात. साधू संत सुखाची इच्छा व्यक्त करतात, याच्यात सुद्धा नवल नाही. ज्या ज्या वेळेला जगाचा मालक भगवान परमात्मा मृत्यू लोकात अवतार घेतो त्या त्या वेळेला देव सुद्धा भगवंताकडे इच्छा व्यक्त करताना आपल्याला दिसतोय. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. या सुखा या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी भावा जन्म आम. त्या मृत्यू लोकात आल्यानंतर देव सुद्धा सुखाची इच्छा व्यक्त करतात. तुम्ही आम्ही सुद्धा सुखाची इच्छा व्यक्त करतो, आणि साधू संत सुद्धा सुखाची इच्छा व्यक्त करतात. पण फरक आहे, ज्या ज्या वेळेला साधू संतांच्या मनात इच्छा निर्माण होते ती इच्छा घेऊन साधू संत ज्या दारात जातात त्याला देवाचं दार म्हणतात. आणि तुमच्या माझ्या मनात ज्या ज्या वेळेला इच्छा निर्माण होते ती इच्छा घेऊन तुम्ही आम्ही ज्या दारात जातो त्याला प्रपंचाचं दार असं म्हणतात. विठ्ठल, ज्या ज्या वेळेला आपण देवाच्या दारात जातोय, भगवंताच्या दारात जातोय, भगवंताकडे आपली मागणी, आपली इच्छा व्यक्त करतोय, साधू संतांचं म्हणणं आहे तक्षणी भगवान परमात्मा आमच्या जीवनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर, दुल्लत सो किंवा आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंद त्याही पेक्षा देवाची द्वारी, उभा क्षण भरी आणि तेने मुक्ती चारी साधी येल्या. ज्या ज्या वेळेला मी देवाच्या दारात गेलो तक्षणी भगवान परमात्मा आमच्या जीवनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. खाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरारी. खाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मने,
संतांसी आसने, नाही का? ज्या वेळेला देवाच्या दारात गेलोय आणि भगवंताकडे फक्त मनातली इच्छा बोलून दाखवली, तक्षणी भगवान परमात्मानं आमच्या इच्छा पूर्ण केल्यात, साधू संतांचं म्हणणं आहे. पण ज्या वेळेला आम्ही देवाच्या दारात न जाता प्रपंचाच्या दारात जातो आणि भगवंताकडे आपली इच्छा व्यक्त करतो, प्रपंचाजवळ आपली इच्छा व्यक्त करतो, साधू संतांचं म्हणणं एक जन्म काय 1000 जन्म उभे राहा तरी प्रपंच तुमची माझी सुखाची इच्छा कधी पूर्ण करणार. मी माझ्या पदरचं बोलणार नाही. रावण माहिती का सर्वांना? रावण 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 वा वा. कोण होता रावण? काय चाललं होतं आपलं? आपण ज्या वेळेला शास्त्र सांगतं रावणाकडे इतकी संपत्ती होती, शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं रावणाच्या साम्राज्यात होती, पण इतका मोठा रावण असून सुद्धा प्रपंचाजवळ भीक मागत होता. नाम आपली सुखाची इच्छा व्यक्त करत होता की मी स्वर्गाला शिडी लावल्याशिवाय राहणार नाही, मी सुवर्णाला सुगंध आणल्याशिवाय राहणार नाही, आणि समुद्रातील जे पाणी आहे ना ते पाणी खारं आहे, खारं ते मी गोड केल्याशिवाय राहणार. प्रपंचाजवळ जर माणसाच्या सगळ्याच इच्छा पूर्णच झाल्या असत्या तर मला तरी असं वाटतं बरं का महिला मंडळ, तुम्ही आणि मी गळ्यामध्ये आणि हातामध्ये जे सोनं घालतो ना, सोनं जे तुम्हाला अजिबात आवडत नाही म्हणतात, ज्यांना ज्यांना आवडत नाही त्यांनी जाता जाता इथं काढून ठेवलं तरी काहीच हरकत. सोनं सोनं त्या सोन्याचा आपल्याला वास आला असता म्हणजे वेगळा परफ्यूम मारण्याची गरज आपल्याला पडली. प्रपंचाजवळ जर माणसाच्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर मला तरी असं वाटतं आम्हा कीर्तनकाराला दशक्रिया आणि वर्ष श्राद्धाची कीर्तन करण्याची गरजच पडली नसती ना, माणसं शिडीनं स्वर्गात गेली असती. प्रपंचाजवळ जर माणसाच्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर मला तरी असं वाटतं उभ्या महाराष्ट्रामध्ये पावसाळ्याचे दिवस असून टँकरनं पाणी आणण्याची गरज पडली नसती, कारण समुद्रातील जे पाणी आहे ते पाणी खारं आहे, ते गोड झालं असतं, मनुष्याला पिण्या योग्य झालं असतं. एवढा मोठा रावण आहे ज्याच्याकडे 7 कोटी काशाणी तांब्याची घरं आहेत, त्याच्या जर इच्छा त्याच्या प्रपंचात पूर्ण होत नसतील तर तुमच्या माझ्या इच्छा सुद्धा आपल्या प्रपंचाजवळ कधी पूर्ण होणार. तुक म्हण जाती संपदा ये बडी, तुक म्हण जाती संपदा ये बडी, ज्याची संपदा येवडी सांगा ती कवडी नेली नाही. एवढा मोठा रावण आहे आपल्या प्रपंचाजवळ, ज्याच्याकडे 7 कोटी काशाणी तांब्याची घरं आहेत, त्याच्या जर इच्छा त्याच्या प्रपंचात पूर्ण होत नसतील तर रावणाच्या तुलनेत तुमचा माझा प्रपंच फार लहान आहे. तुमचा माझा प्रपंच काय आहे? 2-3 एकर जमीन, त्यात 5-50 नालेच नाही का अप्पा, 2-3 बिंडे बैल, एखादी चिपडी बायको आणि 2 शंभरी मुलं. याच्या पलीकडं आपला काय प्रपंच आहे? एवढा मोठा रावण असून त्याच्या जर इच्छा त्याच्या प्रपंचात पूर्ण होत नसतील तर तुमच्या माझ्या इच्छा सुद्धा आपल्या प्रपंचाजवळ कधी पूर्ण होणार? उलट जसं जसं प्रपंचातलं वय वाढतं तशी तशी प्रपंचातली आशा वाढते. एखाद्याकडे 100 रुपये आहे, तो कधी असं म्हणतो का मी खूप श्रीमंत आहे?
एखाद्याकडे 100 आहे, तो कधी म्हणतो का मी खूप श्रीमंत आहे? त्याला वाटतं 1000 आपल्या खिशात आहेत. ज्याच्याकडे 1000 तो कधी असं म्हणतो का मी खूप श्रीमंत आहे? त्याला वाटतं 10,000 असले पाहिजेत. आहेत ज्याच्याकडे 10,000 रुपये, तो तरी कधी असं म्हणतो का मी खूप श्रीमंत आहे? त्याला वाटतं 1,00,000. आहेत ज्याच्याकडे 1,00,000 रुपये, तो तरी कधी असं म्हणतो का मी खूप श्रीमंत आहे? त्याला वाटतं 10,00,000. चालू दिन असं सकाळपर्यंत. ज्याच्याकडे 10,00,000 आहेत, तो तरी कधी असं म्हणतो का मी खूप श्रीमंत आहे? त्याला वाटतं 1 कोटी. आणि ज्याच्याकडे 1 कोटी आहे, तो काय आळंदी पंढरीची वारी करतो का? जिल्हा परिषदचं तिकीटच मागतो ना, नाही का? प्रपंचाजवळ एक जन्म काय, 1000 जन्म उभे राहा. प्रपंच कधी तुमची माझी सुखाची इच्छा पूर्ण करत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. एक जन्म एक यज्ञ नाही केला, मुक्ती यज्ञ नाही केला. एक दिशा चिर पावेला, चिर पावेला. माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा. माझे सोयी रे रती कोणी कोणी कोणी, माझे सोयी रे रती कोणी रे रती कोणी, माझे सोयी रे रती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. इंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. प्रपंचाजवळ एक जन्म काय, 1000 जन्म उभे राहा. मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? महिला मंडळ नुसतं टुळू 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 माझ्याकडे पाहता. तुम्हाला काय मी येडी दिसते का? मी बोललेलं कळतं ना? का मुके आहेत सावळीवीरच्या महिला मंडळ? समजलं नसेल तर ऐका. एकदा काय झालं, एका माणसाने आपलं गाढव बाजारात नेण्याकरता सजवलं. गाढव कळतं ना तुम्हाला? गाढव गाढव. अय तुम्ही बोलायचं नाही, पुढच्या मुलांनी अजिबात बोलायचं नाही एक शब्द सुद्धा. गाढव कळतं ना तुम्हाला? त्या माणसाने आपलं गाढव बाजारात नेलं. बाजारात नेल्यानंतर सजवलं, गाढव बाजारात गेलं. गेल्याच्या नंतर गाढव फिरून 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 थकलं, आणि थकलं म्हणून गाढव खाली बसलं. खाली बसल्यानंतर गाढवाच्या मालकानं त्याला खूप मारायचा प्रयत्न केला. गाढव उठायलाच तयार नाही. गाढवाच्या मालकानं त्याला उठवायचा प्रयत्न केला, तरी गाढव उठायला तयार. आता ही घडलेली घटना एक सज्जन माणूस लांबून पाहत होता. तो सज्जन माणूस गाढवाच्या मालकाजवळ आला आणि त्यानं सांगितलं, लेका तू याला किती सांग, किती मार, ते उठणार नाही. कारण ते काय, गाढव. तू याला किती सांग भजन कर, ते करणार नाही. कारण ते काय, आता तुम्हीच म्हणा ना, मी कशाला म्हणू. त्यानं सांगितलं, लेका तू याला किती मार, ते उठणार नाही. म्हटले मग काही नाही. म्हटले एक बांबू घेऊन या. बांबू कळतो ना तुम्हाला? बांबू बांबू प्रत्येकाच्या शेवटी जातो ना. सज्जन माणसानं सांगितल्याप्रमाणे गाढवाच्या मालकानं केलं, एक बांबू आणला. सज्जन माणसानं सांगितलं, लेका या बांबूचं मागचं टोक गाढवाच्या पोटाला बांध, बांबूचं पुढचं टोक गाढवाच्या तोंडापासून 2 हात लांब ठेवून त्याला एक घासाची पेंडी बांध. ऐकताय तुम्ही सर्वजण? कुणाबद्दल ऐकताय? कुणाबद्दल? आता तुमच्या डोळ्यासमोर काय हुशार मुलं आहे, तो जागी बर का सगळी. सज्जन माणसानं सांगितल्याप्रमाणे गाढवाच्या मालकानं केलं, एक बांबू आणला. बांबूचं मागचं टोक गाढवाच्या पोटाला बांधलं. बांबूचं पुढचं टोक गाढवाच्या तोंडापासून 2 हात लांब ठेवून त्याला एक घासाची पिंडी बांधली. जे गाढव मारूनही उठत नव्हतं, ते गाढव ताडकन उभं राहिलं आणि चालायला लागलं. माझा तुम्हाला प्रश्न आहे, कशा करता, कशा करता? ते गाढव ताडकन उभं राहिलं आणि चालायला लागलं. माझा तुम्हाला प्रश्न आहे, कशा करता? तुम्ही बोला ना. तुमचा माझा काही बांधाला बांध नाही ना, मग बोला ना. गाढव ताडकन उभं राहिलं आणि चालायला लागलं, कशा करता? घासाच्या पेंडी करता. मग किती दिवस चाललं म्हणजे त्या गाढवाला तो घास मिळेल? किती दिवस चाललो म्हणजे त्या गाढवाला तो घास मिळेल?
हो किती दिवस चाललं म्हणजे या गाढवाला तो घास मिळेल. तुम्हाला वाटतंय की मी गाढवाबद्दल बोलतेय? सर्व सुखाची आशा जन्म गेला नाही. किती जन्म उभे राहा तरी प्रपंचाजवळ आपली इच्छा पूर्ण होत नाही. उलट जसं जसं प्रपंचात वय वाढतं तशी तशी प्रपंचातली आशा वाढते. 10 वर्षाचा झाला त्याला वाटतं 20 वर्षाचा, 20 वर्षाचा झाला त्याला वाटतं 30 वर्षाचा, पुढे 2चे 4, 4चे 6, पुढे जन्माला आलेलं चांगल्या नोकरीला लागलं पाहिजे, चांगलं शिकलो पाहिजे. जसं वय वाढतं तशी जीवनातली आशा वाढत असते नाही का. तुम्हाला समजलं का सांगू? एकदा काय झालं, एक म्हातारा होता तो म्हातारा झाला. एक मनुष्य होता तो म्हातारा झाला. म्हातारा झाल्यानंतर वय झालं होतं आणि असं म्हणतात की ज्या वेळेला माणूस शेवटची घटका मोजतो त्या वेळेला त्या माणसाची ही वाचा बंद होते. आणि एकदा का वाचा बंद झाली की मग त्या माणसाची जीवनातली आशा जवान होते. बरं का, त्या म्हाताऱ्याची वाचा बंद झाली. 4ही मुलं म्हाताऱ्याजवळ आली आणि आल्याबरोबर म्हाताऱ्यानं आपल्या 4ही मुलांना अशी खून करून, मुलांना वाटलं ज्या अर्थी म्हातारा अशी काहीतरी खून करते त्या अर्थी म्हाताऱ्यानं पाठीमागच्या भिंतीत काहीतरी लपून ठेवलेलं. मुलानं घराची पाठीमागची भिंतच पाडून टाकली. तिच्यात काही सापडलं. मुलं बापाजवळ आली. म्हातारा 4ही मुलांना अशी खून करून, मुलांना वाटलं बाप ज्या अर्थी अशी काहीतरी खून करतोय त्या अर्थी म्हाताऱ्यानं या भिंतीत नक्कीच काहीतरी लपून ठेवलेलं. मुलानं घराची ती सुद्धा भिंत पाडली. 2 भिंती पडल्या. मुलं बापाजवळ आली तरी म्हातारं 4ही मुलांना अशी खून करून, मुलांना वाटलं या भिंतीत नक्कीच काहीतरी असलं. मुलानं घराची तीही भिंत पाडली. 3 भिंती पडल्या. मुलं बापाजवळ आली तरी म्हातारं 4ही मुलांना अशी खून करून, मुलांना वाटलं बाबाचं वय झालं, इकडं बोट करायचं असं पण इकडं जातं म्हणून मुलानं घराची समोरची सुद्धा भिंत पाडली. 4ही भिंती पडल्या. काहीही सापडलं. मुलं परत आपल्या बापाजवळ आली तरी म्हातारं 4ही मुलांना अशी खून करून, मुलांना वाटलं ज्या अर्थी म्हातारं अशी काहीतरी खून करते त्या अर्थी म्हाताऱ्यानं कुठंतरी काहीतरी डबुलं लपून ठेवलेलं. म्हातारं 2 मिनिटं कवेना बोललं पाहिजे म्हणून ती मुलं गावात येतात. गावात आल्यानंतर गावातल्या डॉक्टर साहेबांना घडलेली घटना इत्यंभूत इतिवृत्त कळवली जाते. डॉक्टर साहेब आमचं म्हातारं बोललं पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणतात बोलेल ना पण 50,000 रुपये द्यावे लागतील. किती किती 50,000 रुपये द्यावे लागतील. मुलं गावात आली. 10 रुपये टक्क्यानं 50,000 रुपये व्याजानं काढली आणि डॉक्टर साहेबांकडे गेली. डॉक्टर साहेबांच्या हातात 50,000 रुपये देण्यात आले. डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन काढलं, म्हाताऱ्याला इंजेक्शन दिलं. पाहता काय म्हातारं बोलायला लागलं आणि म्हातारं म्हणतं लेका हो शरम वाटत नाही का रे, लोकाची बांध कोरू कोरू मी इस्टेट कमवली. अरे अशी खून करतोय म्हणजे कुठंतरी काहीतरी डबुल लपून ठेवलं म्हणून नाही. शेजारच्या बाईनं पीठ चाळायची गाळणी नेली तेवढी घेऊन या म्हणजे मरा. म्हातारही गेलं, 50,000ही गेले आणि घर सुद्धा गेलं. विठ्ठल म्हणून साधू संत कधी प्रपंचाजवळ जातच नाहीत. साधू संत देवाच्या दारात जातात आणि भगवंताकडे मागणी, भगवंताकडे इच्छा व्यक्त करतात. तुम्ही म्हणाल ताई खूप वेळचं सांगता साधू संत देवाच्या दारात जातात. कोण गेलं देवाच्या दारातून, कोणाला कोणाची मागणी भगवंतानं पूर्ण केली? ताई का वनवास जो होता तो रामप्रभूला, लखनजीला नव्हता. रामप्रभू, सीता माता आणि लखनजी वनवासाचा पोशाख धारण केला आणि इतक्यात कौशल्य राणीनं पाहिलं. आवाज दिला, राघवा कुठे चाललास रे राघवा? रामप्रभू म्हणतात मा मी वनवासात चाललोय. कौशल्य राणीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात आणि कौशल्य राणी म्हणते राघवा अरे उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे राघवा, तुझ्या अंगी राजबगली पोशाख असायला हवेत राघवा, वनवासाचा पोशाख का धारण केलायस? रामप्रभू म्हणतात मा माझ्या वडिलांची अशी इच्छा आहे की मी वनवासामध्ये जावं, मला गेलं पाहिजे. कौशल्य राणी म्हणते राघवा तुझ्या वडिलांपेक्षा माझा तुझ्यावर अधिकार जास्त आहे. 9 महिने 9 दिवस मी तुला माझ्या उदरात वाढवले रे राजा, मी तुला वनवासाला जाऊ देणार नाही.
रामप्रभू म्हणतात, मा फक्त माझ्या वडिलांची इच्छा असती ना मी वनवासात जावं, तर मी वनवासाला गेलो नसतो ग मा. पण कैकई ना माझ्या आईची सुद्धा इच्छा आहे की मी वनवासामध्ये जावं, मला गेलं पाहिजे. कौशल्या राणीच्या डोळ्यातून गळगळ 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 अश्रू वाहतात. आणि कौशल्या राणी रामप्रभूला प्रश्न करते, राघवा खरं सांग ना राघवा, वनवासात चाललायस खरं, पण कशा करता चाललायस? रामप्रभू म्हणतात, मा खरं सांगू का मा, तू जशी एक माझी आई आहेस ना, तशीच माझी दुसरी एक आई वनवासात राहते मा. कौशल्या राणीच्या डोळ्यातून गळगळ 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 अश्रू वाहतात. आणि कौशल्या राणी रामप्रभूला आवाज देते, राघवा तुझी आई तुझ्या डोळ्यासमोर उभी असताना तुझी दुसरी कोणती आई वनवास राहते रे राघवा? रामप्रभू म्हणतात, मा खरंच माझी दुसरी एक आई वनवासात राहते मा. कौशल्या राणी म्हणते, राघवा खरं सांग ना राघवा, माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी तुझी ती आई आहे का रे राघवा? कौशल्या राणीच्या डोळ्यातून गळगळ 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 अश्रू वाहतात. आणि कौशल्या राणी विचारते, राघवा खरं सांग ना राघवा, माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करणारी तुझी ती आई आहे का राघवा? रामप्रभू म्हणतात, मा खरं सांगू का, खरं सांगू का मा, खरंच तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी माझी ती आई आहे. कारण माझ्या त्या आईचं प्रेम माझ्या जन्माच्या अगोदरच आहे आणि तुझं प्रेम माझ्या जन्माच्या नंतरच आहे. कौशल्या राणीच्या डोळ्यातून गळगळ 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 अश्रू वाहतात. रामप्रभू म्हणतात, मा त्या शबरी मातेला मातंग ऋषीचा आशीर्वाद रामप्रभूच्या जन्माच्या अगोदर प्राप्त झाला मा. पण तरी सुद्धा तिनं रोज मातंग ऋषीच्या आश्रमात जावं, रोज ऋषीजींना प्रश्न करावा, मला रामप्रभू दर्शन देतील. आणि मला रामप्रभूचं दर्शनच करायचं असेल तर कोण्या मंदिरात जावं लागेल, कोण्या आश्रमात जावं लागेल? त्याला मातंग ऋषी त्या शबरी मातेला सांगतायत, शबरी माते तुझी भक्ती जर उच्च कोटीची असेल तर तुला कोण्या मंदिरात जाण्याची गरज नाही, तुला कोण्याच आश्रमात जाण्याची गरज नाही. ते मंदिर तुझ्या घरी चालत आल्याशिवाय राहणार नाही. आणि अहो ज्या घरी मंदिर चालत येत आहे कधीच आपल्याला त्या घराला घर म्हणता येणार नाही, मंदिरापेक्षाही ते घर श्रेष्ठ आहे. शबरी मातेनं रोज मातंग ऋषींच्या आश्रमात जावं. ऋषीजी रामप्रभूचं दर्शन करण्याकरता कुठे जावं लागेल? ती शबरी माता रोज दारात सडा टाकावा, दारात रांगोळी काढावी, रोज भगवंताचं भजन करावं, रोज त्या जगाच्या मालकाला विनंती करावी, जो भेटेल त्याला म्हणावं, ज्या दिवशी माझे रामप्रभू माझ्या घरी येतील, ज्या दिवशी रामप्रभू माझ्या दारात येतील, माझी कुटिया पावन झाल्याशिवाय राहणार नाही. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे,
शबरी माता रोज भगवंताला विनंती करती आहे. आणि ज्या दिवशी माझे रामप्रभू माझ्या घरी येतील त्या दिवशी माझी कुटिया पावन होईल. जो भेटेल त्याला सांगतीये, मैंने झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. रोज ती शबरी माता भगवंताला विनंती करतीये. जो भेटेल त्याला सांगतीये. त्या जगाच्या मालकाला विनंती करतीये. आणि ती शबरी माता म्हणतीये, मेरा छोटा सा संसार प्रभु आ जाओ एक बार, प्रभु आ जाओ हरि आ जाओ, मेरी नैया पार लगा जाओ, प्रभु आ जाओ हरि आ जाओ, मेरी बिगड़ी बात बना जाओ. मेरा छोटा सा संसार प्रभु आ जाओ एक बार. त्या शबरी मातेनं रोज जगाच्या मालकाला विनंती करावी. दारात सडा, दारात रांगोळी, जगाच्या मालका करता रोज गोड गोड फळं घरात आणावीत. आणि त्या शबरी मातेनं रोज जो भेटेल त्याला म्हणावं, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई तब मैं आंचल पे बैठाऊंगी, मीठे मीठे मेरे अपने हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे मेरे अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. त्या शबरी मातेनं जगाच्या मालकाला आवाज द्यावा. आणि जगाचा बाप प्रभू रामचंद्र त्या शबरी मातेच्या त्या कुटियेसमोर हजर व्हावं आणि आवाज द्यावा, मा ओ मा. शबरी मातेनं मनातल्या मनात म्हणावं, कोण है मुझे माँ बुलाने वाला, मुझे तो भी माँ का सौभाग्य ही नहीं प्राप्त हुआ, कौन है मुझे माँ बुलाने वाला. परत आवाज द्यावा, माँ ओ माँ. आणि शबरी मातेनं त्या कुटियेमधून बाहेर यावं. राम स्वरूप भगवंताकडे पाहावं. आणि त्या शबरी मातेचे त्या ठिकाणी डोळे पाहतच राहावे. म्हणावं शबरी मातेनं, बाप रे बाप, काय या रामप्रभूचं सौंदर्य आहे. दशरथ प्यारे कौसल्या दुलारे, नैनो के तारे करो तिहारी मनवा, राजस सुकुमार मदना पुतळा, राजस सुकुमार मदना पुतळा, रवी शशी कळा, रवी शशी कळा लोपलिया, राजस सुकुमार मदना पुतळा. जगाच्या मालकाकडे पाहावं.
आणि मनातल्या मनात म्हणावं बाप रे बाप काय याचं सौंदर्य आहे. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. कुंडले मकराकार, कानी कुंडले मकराकार, मकराकार त्या शबरी मातेनं म्हणावं बाप रे बाप काय याचं सौंदर्य आहे. कानी कुंडले मकराकार, कानी कुंडले मकराकार, मकराकार सुकुमार. जगाच्या मलकाकडे पाहावं म्हणावं बाप रे बाप काय याचं सौंदर्य आहे. हात जोडावे प्रभू. मी कादम जातीत जन्माला आलेली स्त्री प्रभू, प्रभू माझ्याकडे तुम्हाला देण्याकरता काहीच नाही प्रभू. शबरी मातेनं गैवरून यावं शबरी मातेला आणि हात जोडावे प्रभू. प्रभू माझ्याकडे तुम्हाला देण्याकरता काहीच नाही प्रभू. त्यावेळेला जगाचा बाप प्रभू रामचंद्र त्या शबरी मातेला म्हणतात, शबरी माते अगं मुलं लहान लहान असताना मुलाचा सांभाळ वडिलांना केला पाहिजे, मुलं लहान लहान असताना मुलाचा सांभाळ आईनं केला पाहिजे. पण शबरी माते तीच मुलं मोठी झाल्यानंतर, आई वडील म्हातारी झाल्यानंतर त्या आई वडिलांचा सांभाळ करणं हे सुद्धा त्या मुलाचं कर्तव्य शबरी माते. आणि त्याच दिवशी त्या शबरी मातेला नवविधा भक्ती प्रदान करतात. हा साधू संतांचा अधिकार तुमचा माझा नाही विठ्ठल. कारण साधू संत देवाच्या दारात जातात आणि तुम्ही आम्ही प्रपंचाच्या दारात जातो. आजच्या अभंगामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबार आहे, जगाचा मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दारात जात आहेत. आणि जगाचा मालक भगवान परमात्मा तुकोबारांना विनंती करतो, तुकोबा काहीतरी इच्छा असेल ना, काहीतरी मागायचं असेल ना तुला. पण तुकोबारे म्हणतात आमच्या वडिलांची ती रीत नाही. गणे आम्हा अणोचित वडिलांची रीत जाणत असे, आमची रीत नाही, आम्ही मागणार नाही. पण तुकोबारायला जगाचा मालक म्हणतोय, तुकोबा अरे तुझ्या भक्तीचं इतकं ओझ झालं की माझी मान वाकली रे तुकोबा. तुकोबा काहीतरी इच्छा असेल ना रे तुकोबा. जगाच्या मालकानं म्हणावं आणि तुकोबारायनं म्हणावं आमच्या वडिलांची रीत नाही, मी मागणार नाही. तुकोबारायला जगाचा मालक म्हणतात नको मागू तुकोबा, पण निदान मनातल्या मनात एखादी इच्छा तरी. तुकोबाराय म्हणतात देवा द्यायचंच असेल तर काय द्या. अभंगाचं प्रथम चरण. माझी ये जातीचे माझं भेट कोण, माझी ये जातीचे माझं भेट कोण, माझी ये जातीचे माझं भेट म्हणतात तुम्हाला द्यायचंच असेल तर माझी या जातीचे मज भेटो कोणी. काय करा माझ्या जातीची माणसं मला मिळावीत
अशी इच्छा जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे व्यक्त करतात. पण काही लोकांनी तुकोबारांना प्रश्न केला, का हो तुकोबाराय, सर्वसामान्य माणसं जी जात मानतात ती जात तुम्ही मानता, पण तुकोबाराय म्हणतात लेका वैष्णवांची कधी जात मानल्या जात नाही. वैष्णवाची जाती मानी जा पण वैष्णवाची जाती, वैष्णवाची जाती मानी जा पण वैष्णवाची जाती, हो वैष्णवाची जाती मानी जा, वैष्णवाची जाती, वैष्णवाची जाती मानी जा पण वैष्णवाची जाती, वैष्णवाची जाती मानी जा, वैष्णवाची गायक वादक मंडळी करतात टाळ्या वाजवा गड्या. थोडं प्राण होतच नाही, पण आज इतके तुटून पडले. घरचे कीर्तनकार म्हटलं की मोकळे सुटत. तुकोबाराय म्हणतात लेका वैष्णवाची कधी जात मानल्या जात नाही, आणि जो वैष्णवाची जात म्हणतो ना त्याला नरकाशिवाय दुसरी जागा नाही. अधम भोगील दुःख पाशा, वैष्णवांचे जाती मानीचे आपण आणि अधम भोगील दुःख पाशा. जो वैष्णवाची जात मानतो त्याला नरकाशिवाय दुसरी जागा नाही. तुकोबाराय तुम्हीच म्हणता माझी या जातीचे मज भेटो कोणी, आणि तुम्हीच म्हणता वैष्णवाची जात मानल्या जात नाही. याचा काय अर्थ आहे? तुकोबाराय म्हणतात लेका वैष्णवाची कधी जात मानल्या जात नाही, माझ्या जातीची म्हणजे माझ्या विचाराची माणसं मला मिळावी. इथं जातीचा अर्थ कोणी वेगळा घेऊ नये बरं का. जातीचा म्हणजे माझ्या विचाराचा, माझ्या एका विचाराचा माणूस मला मिळावा अशी भगवंताकडे इच्छा जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात. पण का हो तुकोबाराय, तुमच्या विचाराचा तुमच्या जातीचा माणूस किंवा तुमच्या जातीची माणसं नेमकं राहतात कुठे? तुकोबाराय म्हणतात लेका जशी माझ्या जातीची माणसं एका घरात राहू शकतात, तशी माझ्या विचाराची माझ्या जातीची माणसं भिन्न भिन्न प्रदेशात, भिन्न भिन्न गावात, भिन्न भिन्न देशात सुद्धा राहू शकतात. तुकोबाराय म्हणतात लेका माझ्या जातीची माझ्या विचाराची माणसं कुठेही राहू शकतात. एखाद्या घरात एखाद्या जातीची माता पुत्र, तर एखाद्या घरात भिन्न जातीची भिन्न विचाराची माता पुत्र आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या घरात एका विचाराची पिता पुत्र, तर एखाद्या घरात भिन्न विचाराची पिता पुत्र सुद्धा आपल्याला पाहायला. एखाद्या घरात एका विचाराचे बंधू, तर एखाद्या घरात भिन्न विचाराचे बंधू सुद्धा तुम्हाला पाहायला. एका विचाराचे आणि एका जातीचे बंधू कधी संपत्तीसाठी भांडत नाहीत, आणि भिन्न जातीचे भांडल्याशिवाय राहत नाहीत, नाही का? कधी जर गेलाच कोर्टात तर पहा बाकीच्या केस कमी पाहायला मिळतील, पण इतकीच जमिनीवरून भांडणारे भाऊ भाऊ तुम्हाला कोर्टात जास्त पाहायला मिळतील. माझ्या विचाराची माणसं जशी एका घरात राहतात लेका, तशी भिन्न भिन्न प्रदेशात राहतात. मी सांगितलं तुम्हाला एका जातीची माता पुत्र आणि भिन्न जातीची माता पुत्र. एका जातीची माता पुत्र कोण होती? तर मदलसा राणी आणि तिची मुलं ही होती एका विचाराची आणि एका जातीची माता पुत्र. मदलसा राणीनं आपलं बाळ असं पाळण्यात घालावं, आणि पाळण्याची दोरी हलवताना मदलसा राणीनं बाळाला सांगावं, बाळा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बाधा, स्मरत हरिहरा शरण जाई गोविंद परियेदी मदलसा सरांनी बाळाला पाळण्यात घालावं
आणि पाळण्याची दोरी हलवताना मदलसा राणीनं आपल्या बाळाला उपदेश करावा, बाळांनो हा देह नाशिवंत आहे, एक ना एक दिवस आपल्याला इथून जायचंय. बाळा, मिळालेला जन्म वाया घालू नको. काय कर, साम्राज्य सोडून दे, वनात जा, तपश्चर्या कर आणि मिळालेल्या जन्माचं सार्थक करून घे. मदलसा राणीनं सांगावं, बाळानं ऐकावं. तुम्ही आम्ही आपलं बाळ पाळण्यात घातल्यावर काय म्हणता अगोदर? तुमचं माझं बाळ जर पाळण्यात घातलं तर तुम्ही काय म्हणता? हाड, नाही का? बाळ पाळण्यात घाला, पण पाळण्यात घातलेल्या बाळाला कधी हाडहाड करू नका. आयुष्यभर त्या बाळाची हाडहाड झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. आपलं बाळ पाळण्यात घाला आणि बाळ पाळण्यात घातल्यानंतर त्या बाळाला सांगा, जिजाऊ आई साहेबांना छत्रपती शिवाजी राजांना पाळण्यात घालावं आणि सांगावं, राजा तो पहा तो पन्हाळा, राजा तो पहा तो रायगड, राजा तो पहा तो कोंढाणा, राजा तो पहा तो पुरंदर. राजा स्वराज्य घडवायचं बरं राजा तुम्हाला. अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करावं, ही फक्त आणि फक्त पाळण्यात घातल्यापासून केलेले संस्कार आहे. कधी जर वाटत असेल ना दादा, ताई, वाटत असेल आपल्या बाळानं आपल्याला म्हातारपणी सांभाळावं, थोडं माफी मागून बोलेल बरं का तुम्हाला. वाटत असेल आपल्या बाळानं आपल्याला म्हातारपणी सांभाळावं, वाटत असेल आपल्या मुलानं जन्माला आल्यानंतर वाईट कृत्य करू नये, तर त्या बाळाला पाळण्यात घातल्यापासून संस्कार करणं गरजेचं आहे. आपला मुलगा, आपली मुलगी घरातून बाहेर जाते दादा, मुलगी जर तरुण असेल तर प्रत्येक आई वडिलाचं मुलीला सांगणं आहे, तायडे 7 वाजल्याच्या नंतर घराच्या बाहेर पडू नको. तायडे, घराच्या बाहेर पडशील, मुलगी हे काचेचं भांडे, एकदा जर तडा गेला ना तायडे, पुन्हा जोडता येत नाही. तायडे, तायडे 7 वाजल्याच्या पुढे घराच्या बाहेर पडू नको तायडे. पण हात जोडून सांगेल तुम्हाला, ही शिकवण आपण मुलीला देतो, पण आपल्या घरात जर मुलगा वावरत असेल तर ही शिकवण आपल्या मुलाला द्या. सांगा, दादा जातो ना रे घराच्या बाहेर, आपला मुलगा जर 11 वाजलेला घरी येत असेल तर आपल्या मुलाला आपण शिकवण दिलीच पाहिजे आणि सांगितलंच पाहिजे, बाळा घरातून बाहेर जातो 7 वाजल्याच्या पुढे घराच्या बाहेर पडायचं नाही. आणि पडलाच घराच्या बाहेर तर घरात जी बहीण तुला राखी बांधते, जिला तू तुझी रक्ताची बहीण मानतो ना, घराच्या बाहेर पडला, घराच्या उंबरा ओलांडला की जी स्त्री दिसेल तिला फक्त आणि फक्त तू बहीण मानायचं. ही शिकवण सुद्धा तुम्ही आपल्या मुलाला दिली पाहिजे. महाराष्ट्रभर भारतभर होणारे ही अत्याचार थांबतील दादा, थांबतील. आपण फक्त मुलीला अडवतो, पण मुलाला अडवणार कुणी नाही. आपल्या मुलानं आपल्याला म्हातारपणी सांभाळावं, आपल्या मुलानं आपलं कर्तव्य चांगलं पार पाडावं, याच्याकरता आपण त्याला पाळण्यात घातल्यापासून संस्कार करणं गरजेचं आहे. कधीतरी आपण आपल्या मुलाच्या बोटाला धरलं पाहिजे, बाळा चल आपल्याला मंदिरात जायचंय, बाळा चल आपल्याला गावात हरिपाठ आहे, गावात सप्ताह आहे, आपल्याला त्या हरिपाठा करता जायचंय. कधीतरी आपला मुलगा बोटाला आपण धरला पाहिजे ना. बाकीच्या धर्मात बोटाला धरून मुलगा ज्याच्या त्याच्या त्या ठिकाणी मंदिरात नेल्या जातो, पण तुम्ही आम्ही एखादा तरुण जर कीर्तनात टाळ घेऊन उभा राहत असेल ना, तर त्याला त्याच्या सोबतची तरुण मंडळी हसतात हो. का? आपला धर्म आपण जपू नये, आपल्या धर्माकरता आपण खंबीर उभं राहू नये, ही आपल्या भारताची शिकवण आहे, आपल्या साधू संतांची शिकवण आहे का? जन्माला आलात तर धर्मासाठी लढायला शिका. भगतसिंगांना आपले प्राण वेचले पण आपला धर्म सोडला नाही. विठ्ठल एका जातीचं आणि एका विचाराचं बना दादा. याच्याकरताच कीर्तन आहे, याच्याकरताच परमार्थ आहे, याच्याकरताच सप्ताह आहे. फक्त एका विचाराचं बनण्याकरता. तुमची जात कोणती असू द्या, पण तुम्ही धर्म पाळत असाल आणि एका विचारानं जगत असाल तर तिथे जात मानल्या जात नाही. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, माझी या जातीचे मज भेटो कोणी, म्हणजे फक्त माझ्या विचाराची माणसं ती कुठेही असू द्या मला भेटली पाहिजेत. भगतसिंगांना त्यांच्या आईनं पाळण्यात घातल्यापासून केलेले संस्कार. म्हणून भगतसिंगांना ज्यावेळेला फाशी होणार होती ना,
फाशीचा दिवस ठरला होता, वेळ ठरली होती, फाशी होणार आहे, तारीख सुद्धा निश्चित झाली होती आणि तो दिवस सुद्धा उगवला होता. आणि भगतसिंग व्यायाम करत होते. व्यायाम करणारे भगतसिंग तिकडून येणाऱ्या जेलर साहेबानं पाहिले आवाज दिला, ए भगत, अरे तुला फाशी होणार आहे, तुला मृत्यू लोक सोडून जायचं रे भगत. व्यायाम हा शरीर चांगलं राहण्याकरता, शरीर सुदृढ राहण्याकरता केला जातो. भगत हा व्यायाम कशा करता? धर्म जपणारी लोक आहे का? भगत सिंगानं सांगितलं, जेलर साहेब ऐकायचंय तुम्हाला, माझ्या घरात माझी आई राहते. जेलर साहेब माझी आई रोज घरातल्या देवांची पूजा करते. जेलर साहेब ज्यावेळेला पूजा करते ना माझी आई, रोज दारातल्या बागेत जाते, टोपली भर फुलं घेऊन येते. जेलर साहेब ज्यावेळेला माझी आई देवाची पूजा करते, टोपलीतलं अतिशय तेजस्वी, अतिशय टवटवीत आणि तेजस्वी वाण फूल त्या देवाच्या चरणी वाहते. जेलर साहेब फक्त फरक एवढा आहे, माझी आई देवारातल्या देवाला देव म्हणते आणि मी माझ्या भारत मातेला देव म्हणतो. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. हाँ जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. फक्त माझी आई देवाऱ्यातल्या देवाला देव म्हणते, मी माझ्या भारत मातेला देव म्हणतो. ही शिकवण ज्या आईनं भगतसिंगांना दिली दादा, ती आई थोर आहे. म्हणून आधी जिजाऊ व्हा, आधी भगतसिंगांची आई व्हा आणि आधी आपल्या आया बहिणीवर होणारे अत्याचार थांबवा दादा. या मृत्यू लोकातले नक्कीच आपण एका विचाराचे बनल्याशिवाय राहणार नाही. एका विचाराचं बना. म्हणूनच तुकोबाराय सुद्धा विनंती करतात, माझ्या विचाराची माणसं मला मिळावीत. एका विचाराची माणसं जशी एका घरात राहतात, मदलसा राणीनं बाळाला उपदेश करावं, बाळानं साम्राज्य सोडावं, वनात निघून जावं, तपश्चर्या करावी आणि मिळालेल्या जन्माचं सार्थक करावं. याला म्हणतात एका विचाराची, एका जातीची माता पुत्र. विडाल मी सांगितलं भिन्न विचाराची माता पुत्र. कैकई आणि भरतजी होती एका भिन्न विचाराची. ज्या विचाराचे भरतजी त्या विचाराची कैकई नाही, ज्या विचाराची कैकई त्या विचाराचे भरतजी नाही. ही होती भिन्न जातीची माता पुत्र. एका विचाराची पिता पुत्र, भिन्न विचाराची पिता पुत्र. एका विचाराची पिता पुत्र होती कबीरजी आणि कमाल. एकदाच उपदेश केला, बाळा साम्राज्य सोडून दे. अरे बाळा, या साधू संत आपल्या दारातून उपाशी जाता कामा नये. बाळा, साधू संत दारातून उपाशी जाता कामा नये. काय केलं? संताची पायी खर्चावे शरीर, बोलतो कबीर कमलाशी कमलाने शीर.
खंडोनिया पुले. बापानं एकदाच उपदेश केला तर मुंडक संतांच्या पायावर कापून ठेवलं. याला म्हणतात एका जातीची पितापुत्र, एका विचाराची पितापुत्र, भिन्न विचाराची पितापुत्र. हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद ही होती भिन्न विचाराची पितापुत्र. ऐका बरं, एका जातीचे बंधू आणि भिन्न जातीचे बंधू. हात जोडून सांगू का तुम्हाला, आपल्या जवळून आपल्याच गावातून गेलेला समृद्धी. लोक म्हणतात महाराष्ट्रातून समृद्धी गेला, महाराष्ट्र समृद्ध झाला. महाराष्ट्रातून समृद्धी गेला, महाराष्ट्र समृद्ध झाला. पण ऐका ऐका, रस्त्यातल्या समृद्धीनं नात्यातली समृद्धी कमी केली. एका पैशासाठी भांडणारी बहीण उभा राहिली, एका पैशासाठी भांडणारा भाऊ उभा राहिला आणि रस्त्यातल्या समृद्धीनं नात्यातली समृद्धी कमी केली. म्हणून जीवन जगता तर एका विचाराचं बना. कधी भावानं एकमेकाशी वैर करू नका, कधी बहीण भावानं एकमेकाशी वैर करू नका, कधी जीवनात तुमच्या राग मनात धरू नका. कारण कोणाला तरी म्हणावं लागलं, वैर करू नये कोणाशी, राग धरू नये कोणाचा, वैर करू नये कोणाशी, राग धरू नये कोणाचा. माझ्या भावा बहिणीला, माझ्या भावा बहिणीला तोल सांभाळा मनाचा, तोल सांभाळा मनाचा, वैर करू नये कोणाशी, राग धरू नये कोणाचा. म्हणावं लागतं दादा, शिकवावं लागतं या समाजाला. म्हणून हात जोडून सांगेल एका विचाराचं बना. तुकोबाराय, कळालं तुमच्या विचाराची माणसं वेगळ्या वेगळ्या प्रदेशात राहतात, पण का हो तुकोबाराय, तुमच्या जातीची तुमच्या विचाराची माणसं आम्ही नेमकं ओळखायची कशी? तुकोबाराय त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. हरी अंतरा बासोनी ऐसे याचे मनी अर्थ माझे. ज्याला हरी अंतरापासून आवडतो ना, ती माझ्या विचाराची माझ्या जातीची माणसं ती मला भेटावीत याच्याकरता जीव कासावीस होतो. आणि माझे डोळे सारखी वाट पाहतात, तया लागी जीव होतो कासावीस, पहातील वास नयन हे. नाही का तुकोबाराय म्हणतात, त्यांना भेटण्याकरता जीव कासावीस होतो, डोळे वाट पाहतात. काहो तुकोबाराय, त्यांना भेटल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? तुकोबाराय म्हणतात, ज्या दिवशी त्यांना भेटेल त्या दिवशी माझा मिळालेला जन्म आणि ज्या दिवशी ते मला भेटतील
त्या दिवशी माझा जन्म सफल होईल. सुफळ हा जन्म होईल येथोनी देता आलिंगन वैष्णवांसी. ज्या दिवशी त्यांना आलिंगन देईन, त्यांना भेटेल ज्यांना भेटण्याकरता डोळे वाट पाहतात, ज्यांना भेटण्याकरता जीव कासावीस होतो. आणि एकदा का त्यांना भेटलो की माझा जन्म सफल होईल. सुफल हा जन्म होईल येथोनी देता आलिंगन वैष्णवांसी. आणि ज्या दिवशी मला भेटतील तो दिवस माझ्याकरता सुदीन सोहळा असेल. अभंगाचं शेवटचं तुका म्हणतोची सुदीन तुका म्हणतोची सुदीन सोहळा तुका म्हणतोची सुदीन सोहळा तुका म्हणतोची सुदीन सोहळा गाऊया गोपाळा गाऊया गोपाळा धनीवरी गाऊया गोपाळा धनीवारे गाऊया गोपाळा आवड झाली अंतर थोडी आवड झाली अंतर पतोडी गाऊया सोहळा गोपाळासी धनीवरे गहुया सोहळा गोपाळासी गाऊया गाऊया गोपाळा धनीवरी गाऊया गोपाळा गाऊया गाऊया गोपाळा गाऊया गोपाळा धनीवरे धनी कांतरस भय कांतरस कोटबली कांतर मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा सुर की नदिया हर दिशा से गुर की नदिया हर दिशा से बह के सागर में मिले बादलों का रूप लेके से हल्के मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा सुपने हमारा या गोपाळा धनीवर आवड झाली अंतरा आवड झाली अंतरा आवड झाली अंतरा आवड झाली अंतरा राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे. चला नाचायचं. ज्याला नाचायचं असेल त्याने उठून नाचलं तरी हरकत नाही. माणसाने इथं नाचावं डीजे समोर. राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे कान्हा की बंसी से आवाज
माता यांचा विवाह पार पडला. विवाहाचा सोहळा पार पडल्याच्या नंतर कंसाचं बहिणीवर इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं की त्या कंसानं आपल्या बहिणीची जोरदार जंगी वरात काढली. वरात कळते ना तुम्हाला? बहिणीची वरात. कंसानं आपल्या बहिणीची वरात काढली. तुम्ही ऐकलं का कधी नवरदेवाची वरात सासरवाडीत? अजिबात नाही. पण कंसानं आपल्या बहिणीची वरात आपल्या मथुरेमध्ये काढली. इतकी जंगी वरात काढली. पण ऐका ना, त्या वरातीमध्ये असं घडलं, आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, हे कंसा, जिचा तू एवढा सोहळा साजरा करतोस ना कंसा, तिचाच 8वा पुत्र तुला एक दिवस मारेल कंसा. कंसानं त्या ठिकाणी कमरेची तलवार उपसली आणि देवकी मातेला मारणार. इतक्यात वसुदेवानं कंसाचा हात धरला आणि सांगितलं, हे कंसा, आजपासून ती माझी अर्धांगिनी आहे. लग्न लागलं, आजपर्यंत तुझी बहीण होती, पण आजपासून ही देवकी आता माझी अर्धांगिनी. तिचं रक्षण हा माझा धर्म आहे. कंसा, तुला वाटत असेल आमचा 8वा पुत्र तुला मारेल तर आम्हाला बंदी खाण्यात टाक, बांधून टाक, तुझ्या कैदेत ठेव, नजर कैदेत ठेव. आणि मग कंसानं ठरवलं की वसुदेव आणि देवकी माता त्यांना बंदी खाण्यात टाकलं, बंदी शाळेत टाकलं. बंदी खाण्यात टाकलेले वसुदेव आणि देवकी माता दोघही पती पत्नी असल्या कारणाने एका बंदी खाण्यात टाकलेले देवकी आणि वसुदेव आता पहिला येण्याची तयारी सुद्धा झाली. पहिला येण्याची तयारी झाल्याबरोबर पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, बघता बघता 9 महिने गेले आणि पहिल्याचं आगमन झालं. ही बातमी कंसाच्या कानावर पडली. कंस आला, बाळाला बघितलं आणि पुन्हा पाठीमागे निघून गेला. पण इतक्यात कळीचा नारद कंसापर्यंत येऊन पोहोचला. नारद माहिती ना तुम्हाला? नारद शेंडी आलूम भजन करतो, नारायण नारायण, नाही का? असा तो नारायण. नारद मुनी त्या ठिकाणी कंसापर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांनी सांगितलं, कंसा, अरे उलटी कोण मोजलं तर पहिल्या नंबरचाच 8वा ना. कंसा सोयीची कोण मोजलं, पहिल्यापासून मोजलं तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 8 कडून मोजलं तर पहिला 8वा होतो. कंसा सोडू नकोस. कंस धावतच गेला. बंदी खाण्यातलं ते बाळ उचललं, गर 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 फिरवलं आणि भिंतीवर आपटलं. बघता बघता वसुदेव आणि देवकीचे 6 पुत्र त्या कंसानं मारली. गर गर फिरावं, दगडावर बाळ आपटावं, गर गर फिरावं, दगडावर बाळ आपटावं. काय सांगू तुम्हाला, 6वा योग मायेनं रोहिणीच्या गर्भात नेऊन घातला आणि 8वा येण्याची तयारी झाली. 8वा येण्याची तयारी झाली. देवकी मातेच्या चेहऱ्यावरचं तेज उजळू लागलं. पहिला महिना देवकी मातेचं तेज वाढू लागलं. दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6 महिने झाले आणि आता देवकी मातेचं तेज इतकं दिसू लागलं. त्या जगाचा बाप देवकी मातेच्या उदरातून जन्म घेणार होता. तुम्हाला सांगू, तुमच्या माझ्या उदरामधून साधं बाळ जन्माला येतं तर आपल्या चेहऱ्यावरचं तेजस्वीपणा टवटवतो ते चेहरा आपला. पण जगाचा बाप त्या देवकी मातेच्या उदरातून अवतार घेणार आहे. ऐका बरं, देवकी मातेचा चेहरा असा फुलासारखा होता, अतिशय तेजस्वी टवटवीत दिसू लागल्या होत्या. 6वा महिना, 7वा महिना, 8वा महिना, 9वा महिना आणि आता जगाचा बाप कृष्ण भगवान परमात्मा येण्याची तयारी. अष्टमीची रात्र आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहे. जगाचा मालक कृष्ण भगवान परमात्मा देवकी मातेच्या उदरातून या मृत्यू लोकामध्ये अवतारित होतात. गोपाल कृष्ण भगवान की 8 वर्षाची मूर्ती धारण करून जगाचा बाप कृष्ण भगवान परमात्मा देवकी मातेच्या उदरातून त्या ठिकाणी अवतारित होतात. आणि आता देवकी माता जगाच्या मालकाला विनंती करते आणि आता आई समोर उभे असलेले कृष्ण भगवान परमात्म्याला देवकी माता म्हणते, हे बाळा, जन्माला आलेलं बाळ कधी 8 वर्षाचं असतं का रे? कंसाला जर कळालं तुला सुद्धा गर 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 फिरवेल कंस आणि फेकून देईल रे दगडावर. बाळा लहान हो, जगाचा मालक 7 वर्षाचे होतात.
7 वर्षाचे झाले, पुन्हा देवकी माता म्हणतात, बाळा जन्माला आलेलं बाळ एवढं मोठं नसतं. 6 वर्षाचे, 5 वर्षाचे होतात, 4 वर्षाचे, 3 वर्षाचे, 2 वर्षाचे, 1 वर्षाचे, 6 महिन्याचं बाळ, आता 5 महिन्याचं बाळ, आता 4 महिन्याचं बाळ, आता 3 महिन्याचं बाळ, आता 2 महिन्याचं, आता 1 महिन्याचं, 15 दिवसाचं. देवकी माता म्हणतात, नाही नाही कृष्णा, तुला अजून लहान व्हावं लागेल. मग भगवान परमात्मा जन्माला आलेले उभस्त बाळ होतात. पण आता देवकी माता आणि वसुदेवजींना भीती वाटू लागते. कंस जर आला तर माझ्या बाळाला गरगर फिरवेल, भिंतीवर आपटेल. भीतीचं वातावरण दोघांच्या मनात तयार होतं. पण इतक्यात वसुदेवजीला पाळण्यातलं बाळ कृष्ण भगवान परमात्मा सांगतात, मला इथं ठेवू नका, मला कुठे न्या. नंदाच्या घेराला, नंदाच्या घेराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला विनंती करतात. आणि आता जगाचा मालक गोकुळात न्यायची तयारी. ऐका बरं, बंदी खाण्यातले एवढे त्या ठिकाणी दूत, कंसाचे दूत आहेत. पण आता वसुदेवजीनं शंका व्यक्त केली, नंदाच्या घराला गोकुळात न्यायचं इथपर्यंत मान्य आहे, पण आम्ही बंदी खाण्यात आहोत, तुला न्यायचं कसं. जगाचा मालक म्हणतात, त्याची चिंता तुम्ही करू नका, तुम्ही फक्त मला नेण्याची तयारी करा. वसुदेवजीनं पाहिलं, खुंटीला सूप अडकवलेलं आहे. पाहिलं ते सूप वसुदेवजीनं हातात घेतलं. हातात घेतल्याबरोबर जगाचा मालक कृष्ण भगवान परमात्मा त्याला सुपात घातलं आणि आपल्या डोक्यावर घेतलं. पाहता काय, बंदी खाण्यातली दूत लोक त्या ठिकाणी भुरळ येऊन पडली. वसुदेवजीच्या हातातल्या बेड्या गळाल्या, पायीचे बंधने गळती नाही. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, पायीची बंधने गळती, पायीची बंधने गळती. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, पायीची बंधने गळती, पायीची बंधने गळती. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती नाही का. हातापायातल्या बेड्या गळून पडल्या. वसुदेवजीने कृष्ण भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतलं आणि आता वसुदेवजी त्या ठिकाणी गोकुळाच्या दिशेने निघाले. गोकुळाच्या मथुरेच्या मध्ये यमुना गंगा लागली, यमुना नदी लागली आणि आता त्या गंगेतून पलीकडे जायचंय, गोकुळात जायचंय, नंदाच्या घरी जायचंय. याच्याकरता वसुदेवजीनं, नदीला पाणी आहे, पूर आलेला आहे, वसुदेवजीनं भगवान कृष्ण परमात्म्याला सुपात घेतलं. पण आता डोक्यावर घ्यावं लागलं, कारण नदीतून जायचंय. सांगू तुम्हाला एक सांगू, बाप काय असतो. बाप, वसुदेवजीनं आपल्या मुलाला डोक्यावर का घेतलं. आई आपल्या बाळाला कडेवर घेते, आई आपल्या बाळाला कडेवर घेते. आपल्या आईला असं वाटत असतं, मी जे पाहिलं ते माझ्या बाळानं पाहावं. पण सांगू तुम्हाला, बाप आपल्या मुलाला खांद्यावर घेतो का. मी जे पाहिलं नाही ते माझ्या मी जे पाहिलं नाही ते माझ्या मुलानं पाहावं, याच्याकरता बाप आपल्या मुलाला खांद्यावर उचलून घेतो, तो बाप आहे. वसुदेवजीनं भगवान कृष्ण परमात्म्याला डोक्यावर घेतलं, कारण जगाचा बाप होता तो. आणि आता यमुनेच्या पाण्यातून वसुदेवजी गोकुळात जाण्याकरता निघाले. मध्यभागी गेल्याबरोबर आता यमुना मैयानं भगवंताच्या दर्शनाकरता पाण्याची पातळी वाढवली. पाणी कमरे एवढं होतं, पाणी छातीपर्यंत आलं. पाणी आता गळ्याला लागलं, पाणी आता नाका तोंडापर्यंत जाऊ लागलं. वसुदेवजीला सुद्धा त्या ठिकाणी भीती वाटू लागली, माझं बाळ मी पाण्यात बुडतो की काय. पण भगवान परमात्म्यानं यमुना मैयेची त्या ठिकाणी हालचाल ओळखली आणि आपला पाय त्या सुपातून बाहेर काढला. जसा यमुना मैयेच्या पाण्यात तो पाय बुडाला, यमुना मैयेला दर्शन मिळालं आणि दूध थडी फाकली. यमुना मैया रस्ता मोकळा करून दिला. जगाचा मालक कृष्ण भगवान परमात्मा. वसुदेवजी गोकुळात आले. पहाटेचे 4 वाजले होते.
आणि 4 वाजता भगवान परमात्म्यानं गोकुळात त्या ठिकाणी यशोदा मैयाच्या कुशीत भगवान परमात्म्याला ठेवण्यात आलं. आणि आता तिथं जन्माला आलेली योग माया वसुदेवजीने टोपलीत घातली आणि मथुरेत आणली. जशी योग माया मथुरेत आली, आरडा ओरड करायला लागली, जोर जोरात रडायला लागली. रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत. नामा म्हणे उठिले दूत, नामा म्हणे उठिले दूत, रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत, योग माया रडू लागली. कंसाला बातमी पोहोचली, 8वा जन्माला आला. योग माया रडायला लागली बरं का. आणि रडणारी योग माया कंसाला कळालं 8वा जन्माला आला. कंस कारागृहात आला. गर 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 फिरवली योग माया आणि दगडावर आपटणार इतक्यात हातातून निसटली आणि सांगितलं उपजला मज आधी. नाही का योग मायेनं सांगितलं, हे दुष्ट कंसा, तुझा काळ माझ्या अगोदर गोकुळात पोहोचला बर का. आणि इकडे गोकुळात यशोदा मैयाच्या कुशीत बाळ आणि यशोदा मैयाची नणंदबाई उठून आल्या आणि पाहिलं ओहिणीच्या समोर बाळ. जोर जोरात आपल्या दादाला आवाज देऊ लागल्या आणि त्या गोकुळात इतकं आनंदाचं वातावरण पसरलं. सकाळ झाली, गवळईच्या कानावर बातमी पडली, नंदराजाच्या घरी बाळ जन्माला आला आणि पुत्र जन्माला आला. सगळीकडे आनंदाचं वातावरण. गवळणी एकमेकीला सांगू लागल्या, गवळण 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 सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. अरे गवळण 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 सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे एक वाटी सुंठ वडे, एक धावी एकी पुढे एक वाटी सुंठ वडे, एक धावे एकी पुढे एक वाटी सुंठ वडे. एक धावी एक पुढे एक वाटी सुंठ वडे. एकमेकीला म्हणू लागल्या, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी
तदनंतर गोकुळात जाऊन पोहोचले. पण त्या ठिकाणी सुद्धा भगवान परमात्म्याचा जन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. गवळणी एकमेकीला सांगू लागल्या. नंदाच्या घरात त्या ठिकाणी जगाच्या मालकाला पाहण्याकरता दाटी होऊ लागली. एकीमेकीला सांगू लागल्या, नंदाच खाली बसा, खाली बसा, खाली बसा. रात दाटी झाली आणि सगळ्या जणी भगवान परमात्म्याला येऊ लागल्या. कोणी भगवान परमात्म्याची दृष्ट काढण्याकरता सोनं, कोणी भगवान परमात्म्याची दृष्ट काढण्याकरता चांदी, असा संपूर्ण गलबलाट त्या गोकुळात होऊन गेला. आणि जगाचा मालक कृष्ण भगवान परमात्मा आजच्या दिवशी अष्टमीच्या रात्री 12 वाजता अवतारी झाले. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी, गोपाल कृष्ण भगवंताच्या चरणी समर्पित. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.